अथ दुर्गा सप्तशती तृतीयोध्याय ध्यानम। देवी जगदंबेची अंगकांती प्राप्तकाळी उगवणाऱ्या सूर्याच्या सहस्र किरणांप्रमाणे आहे. देवी लाल रंगाची रेशमी साडी नेसलेली आहे. तिच्या गळ्यात मुंडमाळा शोभा देत आहे. दोन्ही स्तनांवर रक्तचंदनाचा लेप लावला आहे. तिने आपल्या करकमळामध्ये जपमाळा, विद्या, अभय आणि वर नामक मुद्रा धारण केल्या आहेत. 3 डोळ्यांनी सुशोभित तिचे मुख मोठे सुंदर दिसत आहे. तिच्या डोक्यावर चंद्राने वेढलेला रत्नमय मुकुट बांधलेला आहे व ती कमलासनावर विराजमान झालेली आहे. अशा देवीला मी विनम्र भावे नमस्कार करते. ऋषी म्हणतात, दैत्यांचे सैन्य नाश पावत आहे हे पाहून चिक्षुर नावाचा राक्षस सेनापती क्रोधाने अंबिकेशी युद्ध करण्यास पुढे आला. ज्याप्रमाणे मेघ पर्वत शिखरावर जोराची वृष्टी करतो त्याप्रमाणे तो राक्षस रणांगणावर बाणाचा वर्षाव करू लागला. तेव्हा देवीने आपल्या बाणांनी त्याचा तो बाण समुदाय सहज दिलेने तोडून टाकला. त्याचे सारथी व घोडे मारून टाकले. त्याचबरोबर त्याचे धनुष्य व रथाचा ध्वजही तोडून टाकला. धनुष्य तुटलेल्या व दैत्यांचे सर्व अवयव बाणांनी घायाळ करून टाकले. धनुष्य, रथ, घोडे आणि सारथी नष्ट झाल्यावर तो दैत्य ढाल आणि तलवार घेऊन देवीवर धावून आला. तीक्ष्ण धारेच्या तलवारीने सिंहाच्या मस्तकावर वार करून देवीच्या उजव्या दंडावरही त्याने प्रहार केला. हे राजा, देवीच्या बाहूवर ती तलवार आदळताच मोडून गेली. तेव्हा क्रोधाने डोळे लाल झालेल्या त्या राक्षसाने तेजस्वी शूल हातात घेऊन देवीच्या अंगावर फेकला. त्यावेळी तेजाने अत्यंत प्रज्वलित असे हे सूर्यबिंबच आकाशातून फेकले जात आहे असे वाटत होते. तो शूल आपल्या अंगावर येत आहे असे पाहून देवीनेही आपला शूल फेकला. तेव्हा त्या देवीच्या शूलाने त्या राक्षसाचे व त्याच्या शूलाचे शेकडो तुकडे केले. महिषासुराचा तो महापराक्रमी सेनापती चिक्षुर मारला गेल्यानंतर देवांना पीडा देणारा चामर नावाचा दैत्य हत्तीवर बसून युद्धाला पुढे आला. त्याने देखील देवीवर शक्तीचा प्रहार केला, परंतु अंबिकेने नुसत्या हुंकारानेच ती शक्ती सामर्थ्यहीन करून पृथ्वीवर पाडली. आपली शक्ती अशा रीतीने मोडून पडलेली पाहून चामर भयंकर संतापला आणि त्याने देवीवर शूल फेकला, परंतु देवीने बाणांनी तो शूल देखील मोडून टाकला. इतक्यात देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या गंडस्थळावर जाऊन बसला आणि त्या दैत्याबरोबर निकराने युद्ध करू लागला. लढता लढता ते दोघेही हत्तीच्या गंडस्थळावरून जमिनीवर उतरले आणि अत्यंत क्रोधावेगाने एकमेकांवर प्रहार करू लागले. नंतर त्या सिंहाने अतिवेगाने आकाशात उड्डाण केले आणि खाली येताना हाताच्या प्रहारानेच चामराचे शीश धडावेगळे केले. अशा प्रकारे उदग्र नावाचा दैत्यही देवीने दगड व झाडे वगैरेच्या प्रहाराने मारला. तसेच कराल नावाचा राक्षस देखील हाताच्या मुष्टीच्या बुक्क्यांनी देवीकडून मारला गेला. अत्यंत क्रोधाविष्ट झालेल्या देवीने गदेच्या घावांनी उद्धट दैत्याचे तुकडे तुकडे केले. तसेच तिने गोफन गुंड्यांनी, बाष्कर दैत्याला बाणांनी, ताम्र आणि अंधक या राक्षसांना मारले. त्या त्रिनयना परमेश्वरी देवीने उग्रास्य, उग्रवीर्य आणि महाहून नामक तिन्ही राक्षसांना त्रिशूळाने मारून टाकले. देवीने तलवारीने बिडाल नामक राक्षसाचे धड मस्तकापासून वेगळे केले आणि दुर्धर व दुर्मुख या 2 दैत्यांना बाणांनी मारून टाकले. याप्रमाणे आपले सैन्य नष्ट होऊ लागले असे पाहून महिषासुराने रेड्याचे रूप घेऊन देवीच्या गणांना त्रास देण्यास सुरुवात केली. कित्येक गणांना तोंडाच्या प्रहाराने, कित्येकांना पायाच्या खुरांनी, तर कित्येकांना शिंगांनी, कित्येकांना वेगाने, काहींना सिंहनादाने, कित्येकांना चक्राकार गतीने, तर काहींना केवळ सुस्कारानेच त्याने पृथ्वीवर पाडले. या प्रकारे गणसेनेचा पराभव होऊन तो असुर महादेवीच्या सिंहाला मारण्यास निघाला. तेव्हा जगदंबेला फार क्रोध आला. तो महापराक्रमी महिषासूर देखील कोपयुक्त होऊन पायाच्या खुरांनी जमीन उकरू लागला व शिंगांनी उंच उंच पर्वत देवीच्या अंगावर फेकीत गर्जना करू लागला. त्याच्या त्या वेगाने धावण्यामुळे पृथ्वी कंप पावून तिला भेगा पडल्या. त्याच्या शेपटीच्या तडाख्याने समुद्र सर्वांगांनी पृथ्वीला डुबवू लागला. चौफेर हलणाऱ्या शिंगांच्या आघाताने विदीर्ण होऊन ढग छिन्नविछिन्न झाले. त्याच्या श्वासाच्या प्रचंड वायूने शेकडो पर्वत आकाशापर्यंत
उंच उडून खाली पडले. अशा प्रकारे क्रोधायुक्त झालेला तो महादैत्य आपल्याकडे येत आहे असे पाहून ती चंडिका देवी त्याला मारण्यासाठी कोपायमान झाली. देवीने त्या दैत्याला पाश फेकून बांधून टाकले. तेव्हा त्याने रेड्याचे रूप सोडून सिंहाचे रूप धारण केले. त्या अवस्थेत जगदंबा त्याचे मस्तक तोडायला निघाली. तोच त्याने सिंहाचे रूप टाकून हातात तरवार घेतलेल्या पुरुषाचे रूप धारण केले. त्या तरवार घेतलेल्या पुरुषाला देवी आता बाणांनी मारणार, तोच त्याने महान हत्तीचे रूप धारण केले आणि आपल्या सोंडेने तो देवीच्या महान सिंहाला खेचून मोठ्याने गर्जना करू लागला. तेव्हा ती सोंड देवीने तरवारीने कापून टाकली. नंतर त्या महान दैत्याने पुन्हा रेड्याचे रूप धारण करून तो पूर्वीप्रमाणे चराचर सृष्टी व्याकुळ करू लागला. तेव्हा ती अतिशय क्रोधाविष्ट झालेली जगतमाता चंडिका युद्धप्रसंगी पिण्यास योग्य ते मद्य पुन्हा पुन्हा प्यायली. त्यामुळे लाल डोळे झालेली ती देवी हसू लागली. तिकडे बल आणि अचाट पराक्रमाने उन्मत्त झालेला महिषासूर मोठमोठ्याने गर्जना करू लागला आणि आपल्या शिंगांनी पर्वत उचलून ते देवीवर फेकू लागला. तेव्हा आपल्या बाण समुदायांनी त्या फेकलेल्या पर्वतांना चूर्ण करीत आणि मद्य प्यायल्यामुळे जिचे मुख लाल झाले आहे अशी ती देवी अस्पष्ट उच्चारांनी त्या राक्षसांशी बोलू लागली. देवी म्हणाली, हे मुढा, मी जोपर्यंत मद्य पीत आहे तोपर्यंत तू क्षणभर असाच गर्जना करीत राहा. माझ्या हातून तुझा मृत्यू झाला की देवसुद्धा अशीच गर्जना करतील. ऋषी म्हणतात, असे बोलून देवी उडी मारून एकदम त्या महिषासुराच्या अंगावर चढली. तिने त्याला पायाने दाबून ठेवून शूलाने त्याच्या कंठावर प्रहार करू लागली. एका पायाने दाबून ठेवले तरी तो आपले रेड्याचे रूप टाकून राक्षस रूपाने बाहेर पडू लागला. तो अर्धा बाहेर आला तोच देवीने पराक्रमाने त्याला तसेच स्तंभित केले. रेड्याच्या रूपाने अर्धा बाहेर आला असताना देखील त्या महादैत्याने देवीबरोबर युद्ध सुरूच ठेवले. तेव्हा देवीने तीक्ष्ण अशा तरवारीने त्याचे शिर तोडून टाकले आणि मग हाहाकार करीत दैत्यांचे सर्व सैन्य तेथून पळून गेले. सर्व देवांना फार आनंद झाला. सर्व देवांनी महान ऋषींसह दुर्गा देवीचे स्तवन आरंभले. सर्व गंधर्वराज गायन करू लागले. अप्सरांचा समुदाय नृत्य करू लागला. याप्रमाणे सप्तशतीचा महिषासूर वध नामक 3रा अध्याय संपूर्ण झाला. जगदंबा माता की जय.